सहकारी चळवळ ही मूलतः जनतेच्या प्रयत्नावर आधारलेली असली तरी सरकारही तिचे फार काळजीपूर्वक संगोपन करीत आहे। याची अनेक कारणे आहेत। यापैकी पहिले कारण असे की शेतकऱ्याला उद्योगधंद्यात पैसे गुंतविण्यास लावण्याचा जवळजवळ हाच एक मार्ग आहे। दुसरे म्हणजे ग्रामीण भागातील स्थानिक साधनसामग्रीचा उपयोग करण्याच्या निमित्ताने बाहेरून येणाऱ्या भांडवलामुळे त्या भागात जे प्रश्न निर्माण होतात ते त्यामुळे टाळता येतात। शिवाय त्याने ग्रामीण व शहरी मूल्यात असलेले अंतर नष्ट होऊन शहरातील व खेड्यातील लोक एका पातळीत येतात। उदाहरणार्थ, एखाद्या सभेत मोठमोठे उद्योगपती, प्रतिनिधी, सरकारी अधिकारी, तंत्रज्ञ व इंजिनियर यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांचे प्रतिनिधीही जेव्हा डायरेक्टर म्हणून खांद्यास खांदा लावून बसतात तेव्हा ग्रामीण व शहरी हा भेद साहजिकच नष्ट होतो। याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे वाढलेले उत्पन्न सहकारी संघटनेमुळे शक्य तितक्या जास्त क्षेत्रात वाटले जाते व त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजवादी समाज रचनेचा उद्देश साध्य होतो। परिच्छेद भांडवल उभारणीच्या बाबतीत सहकारी क्षेत्रात किती कार्य होऊ शकते हे या राज्यात निघालेल्या सहकारी कारखान्यांवरून दिसून येईल। या राज्यामध्ये आत्तापर्यंत 13 सहकारी साखर कारखाने स्थापन झाले असून साखरेच्या उत्पादनास त्यांनी सुरुवातही केली आहे। तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अशा प्रकारचे आणखीन 12 कारखाने उभारण्यात यावयाचे आहेत। आपल्याला नवल वाटेल, पण संबंध भारतात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्याच्या कामी अहमदनगरच्या एका गरीब शेतकऱ्यांचे प्रयत्न कारणीभूत झाले आहेत। इतरांशी सहकार्य करून हा कारखाना उभारण्याच्या कामी त्यांनी अतिशय परिश्रम घेतले। अशाच प्रकारे उपक्रम आता भात, तेलबिया, सरकी आणि इतर क्षेत्रातही होऊ पाहत आहेत। सहकारी तत्वाचे समाजावर होणारे परिणाम लक्षात न घेताही निव्वळ औद्योगिक अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून जरी या प्रयत्नाकडे पाहिले तरी सहकारी क्षेत्रातल्या या संघटनेने शेतीविषयक उद्योगधंद्यांना कच्च्या मालाचा नियमित पुरवठा करण्याच्या कामी उत्तम कार्य करून दाखवले आहे हे स्पष्ट होते। हा कच्चा माल या धंद्याचा पायाच असून त्याचा सतत पुरवठा होत राहतो। याचे कारण हा कच्चा माल उत्पादन करणारेच वरील औद्योगिक उपक्रमाचे मालक असतात। दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाले तर सहकाराचा अवलंब करणारा शेतकरी हा या शेतीविषयक उद्योगधंद्यातला उत्पादकही असल्यामुळे औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत साहजिकच कार्यक्षमता व गती निर्माण होते। परिणामी खेड्यापाड्यातून अशा प्रकारचे उद्योगधंदे निघण्यास आता सुरुवात झाली आहे आणि अर्थातच ती स्वागतार्ह अशीच गोष्ट आहे।